3, 2, 1. तर एक मराठा लाख मराठा म्हणण्यापेक्षा एक मराठा कोटी मराठा म्हणायचं तर खरं ते वाक्य खरे, कारण एकटा मनोज दादा थांबले होते तिथं आणि त्यांच्या कितीतरी कोटी मराठा थांबले होते. जय महाराष्ट्र पब्लिक. तर तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलला आकाश शिंदे व्लॉग्सला. तर काल रविवार होता, रविवारी दिवशी आपण गेलो तर कुठं पिक्चर बघायला, कुठला संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांचं. तर खरं मनोज दादांनी एक नंबर कार्य केलं त्यांच्या खऱ्या लाईफमध्ये. ही पिक्चरमध्ये आपण जेव्हा असं वाटत होतं पिक्चर बघताना की त्या टायमिंगला त्यांनी कसे आंदोलन केले, ही केले, त्यांना किती अडचणी आले, किती विरोध आलं, पण त्यांचे ठाम राहिले कारण त्यांना आरक्षण घेऊन द्यायचं होतं. तर एक मराठा लाख मराठा म्हणण्यापेक्षा एक मराठा कोटी मराठा म्हणायचं तर खरं ते वाक्य खरे, कारण एकटा मनोज दादा थांबले होते तिथं आणि त्यांच्या कितीतरी कोटी मराठा थांबले होते. तर मला खरं पिक्चर आवडला. तर अजून टू बी कंटिन्यूड आहे, त्याचा सेकंड पार्ट येणार कारण सध्या आंदोलन अजून चालू आहे मनोज दादांच्या आरक्षणासाठी. खरं मित्रांनो एकदा तुम्ही जाऊन बघा पिक्चर. पिक्चर म्हणलं काय ती सायलेंट पिक्चर बघतात प्रेमाचा, त्या अक्षय कुमारचा, त्या सलमान खानचा, त्या शाहरुख खानचा पठाण मूवी जर असेल ना तर एकदा संघर्ष योद्धा बघून बघा. खरी लाईफ आहे, खरी जिंदगी कसा लढला ना तो मनोज दादा जरांगे पाटील, ती बघा एकदा जाऊन. खरं मित्रांनो खूप चांगला पिक्चर आहे. चांगलं म्हणजे काल मला लय वाईट वाटलं एक गोष्टीचं, कारण माहिती तिथे थिएटर नाहीत, एकच थिएटर आहे त्यात संघर्ष योद्धा पिक्चर लागला आहे आणि त्यात फक्त मोजून मी आणि माझा मित्रांनी एक 10 जणांचा ग्रुप होता, तेवढेच पोर होते पिक्चर बघायला. लय वाईट वाटलं कारण मनोज दादा जरंगे पाटीलला मानणारे खूप जण आहेत पण त्यांची कहाणी सांगणारे कोण सुद्धा नाही, पोरं सुद्धा नाहीत. आणि रविवार होता, ठीक आहे, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्र लय काम असतात लोकांना, पण रविवारी मोकळे असतात. मला वाईट वाटलं की तिथं शीटा मोकळे होते. तर मित्रांनो जाऊन द्या, कोणाला काम असेल काय असेल रे इथवर, कोणाला फॅमिलीला जायचं काय, म्हणजे एकदा नक्कीच पिक्चर बघा. तर चला मित्रांनो वर्कआउट करायला चला 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 चला. तर मित्रांनो तर आज कुठलं वर्कआउट करायचंय? चेस्ट झालं, बायसेप झालं, आता आज मग बॅकचं वर्कआउट करूया. तर बॅकच्या वर्कआउटला बघू कसं असं एक मिनिट. तर मित्रांनो तुम्हाला एक सांगतो वर्कआउट कसं करायचं. चला असं आपण जे बायसेप मारले होते अक्षय, तर ह्याला फक्त असं स्ट्रेच करायचं. अजून थोडं लांब घेतो जरा, लय जवळ होतं. बायसेपला आपण 2 घेतले होते, ह्याला 3च्या साईज घ्यायचं आणि आपल्या चेस्ट ठेवायचं. 1 2 3 4 नुसतं असं बॅक फुल करायचं बघा, नाही तर बघा हे नुसतं असे पाय करायचे. तर डिप्स मारायला तर चला डिप्स मारायचे. बॅकचे एक वर्कआउट, ट्रायसेपचा वर्कआउट आणि आपले डिप्स. मित्रांनो वर्कआउट झालेला आहे, खूप फायदेशीर आहे, खूप म्हणजे खूप फायदे त्याचे. ह्या बँडच्या आपण जिमला गेल्याशिवाय बॉडी होती, तर तुम्ही घरी बसून बसून सुद्धा जिमचं ही घेऊ शकता. तर मित्रांनो चला आता आंघोळी जायचं आहे. आंघोळ करून आपल्याला कुठं जायचं आहे? तर देवीला. तर तुम्ही येता माझ्यासोबत, तर चला. तर गुड मॉर्निंग टायसन. तर आता आम्ही निघालो कुठं? हो का, ही आपली इर्टिगा, ती आपली बुलेट. तर चला मित्रांनो आता जायचं कुठं? देवीला. तर चला. मित्रांनो आपण आता कुठं आलो? देवीच्या नाव. तर बघू शकतो मंदिर आपलं रितेश भाई गायकवाड सुद्धा आलेले आहेत आज. अरे 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 वा, नमस्कार. आलोच. मित्रांनो आजचं वजन तुम्ही बघू शकता 95,800. आता बोल की, आता बोल, आता बोल. ए इकडे इकडे, ए बोरा आता बघ ना. 95,600. आता किती? 1 किलो कमी झालं. हा कस काय? काल रविवार होता, काल कमी जेवण केलं. लय जेवलो मी, 3 वडापाव खाल्लेत.
तर मित्रांनो प्रोटीन कसं प्यायचं एकदम दमानं संपवतो आणि भेटतो मिलला. चला तर मित्रांनो आज आपली डब्बा आलेला आहे. खाली काय टाकले, अरे बापरे चिकन खाली ठेवलेलं आहे. व्हिडिओ चालू आहे बघणं करणं. इथं पण चिकन आहे, इथं राईस आहे आणि इथं मटकी. तर आज सॅलड आलं नाही बहुतेक, वाटतं सॅलड नसेल. तर दुकान चालू आहे. मोहन इथं बसले. इथं आप्पा आहे, कृष्णा इथं कुठेतरी असेलच. अगं इथं आप्पा आहे, तिथं कृष्णा. तर चला मित्रांनो आता कुठं चाललं आपण जिमला. आज लग्न नसल्यामुळे मला लग्न कुठं बीडला गेलाय. तर आता जिमला चाललं तर काय करतो जिम मध्ये. चला The gym is back. नवाज भाई जिम मध्ये आलो. आपल्या सगळ्यात पहिले दिसलं छोटू बाई. आठ कसं काय दिसतं छोटू बाई चिकना आपला दाढी बेडी आठ येऊ. कुठं चालला का फिरायला होय छोटू बाई? नेमकं काहीशी एवढं चिकना व्हायचं होय, कुछ तो गडबड आहे. तर आता आपलं चेस्टचं वर्कआउट चालू केलं आहे. एक वर्कआउट मारलं पण त्याचा व्हिडिओ काय बापूने काढलं नाही व्यवस्थित. 1 2 आणि ही 3. तर अजून एक चेस्टचं वर्कआउट करायचं. 1 ही 2 आणि ही 3. अजून चेस्टचं वर्कआउट करायचं. हा केबल दोन्ही केबल वर घ्यायच्या, खाली असं प्रेस करायचं चेस्टवर. तर दोन्ही पाय माग कसं काय 8 1. हा 2 वेट तर लावले चांगलंच. तर अजून एक चेस्टचं वर्कआउट मारायचं. त्याच्या अगोदर काय छोटू बायाची बॉडी कसं काय नादच खुळा. 8 डंबलच घेऊन बसला आज 8. ते चेस्टचं वर्कआउट करायचं. 1 2 3. मोबाईल मध्ये काय असतं भाऊ तुमचा? अहो मगाशी आता ही मॅच बघता. मगाशी काय बघत होता? मित्रांनो लकाड आलेला आहे परत. 2 दिवस गेला कुठंतरी बाहेर कोणीतरी बघायला. आता आलाय शेवटी. लोक पार्सल घेतलंय तर मस्त जेवणार आहे तो. तिथं जेवलो मस्त पैसे. आज आता निघालो कुठं? आता आम्ही कल्लीत जाणार आहे. तर लवकरच लग्न मंडपात होणार आहे. नाही लग्न लावाय गेलो तुम्ही कारण नव्हतं गेलो माझं. हमको पता है गोलमाल है पैसा गोलमाल है. तर मित्रांनो चला आता निघूया. निघता येतो हा करमाळा आमचा. तुम्ही बघू शकता करमाळा आहे. हळू घे. मी पाहिलो नाही आपण याचा व्हिडिओ काढलेला आहे. व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला जाऊन बघू शकता. त्याच्यानंतर ही बालाजी पान शॉपी. बालाजी पान शॉपीवर आपण पान खातो. 1 नंबर पान भेटते. निघणार आपण सगळं कुठं करमाळ्याला. करमाळ्याचा रोड आहे. करमाळ्याचा रोड आहे कारण गावात रे. चला मित्रांनो इथं शोरूम आहे. कुठे गेला शोरूम? होंडा शोरूम आहे. होंडा शोरूमची शेतात आपल्या नवा शेळकीची लॅब आहे. आपण तिथं टेस्ट केली. ICICI बँक. त्याच्यानंतर आली तर आपली IDFI बँक शेजारीच नॅचरल चौपाटी कुल्फीवाला. तर आता इथं जातो. आता ह्याचा पुढचा व्हिडिओ आपण पुढच्या एपिसोडमध्ये दाखवणार. पुढच्या ब्लॉगमध्ये तिथं आपण संपवणार. ही शेवट आपलं छत्रपती चौक. इथं आपल्या महाराजांचा फोटो आहे. तर जय महाराष्ट्र महाराज. तर मित्रांनो चला जय महाराष्ट्र. थँक्यू.